नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत संघटन अर्थातच ऑर्गनायझिंग. एकी हेच बळ, युनियन इज स्ट्रेंथ, किंवा एकत्र काम केलं तर यश मिळतं, परस्परात भांडत राहिलं तर अपयश पदरी पडतं. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल या म्हणीप्रमाणे व्यवहारामध्ये संघटना ही फार महत्त्वाची असते. संघटना म्हणजे मग ती कोणतीही संस्था असेल किंवा व्यक्तींचा समूह असेल तर त्याला आपण संघटना असं म्हणत असतो. ज्यावेळी आपण संघटना असं म्हणतो त्यावेळी मग तो व्यवसायामधली संघटना त्याच्यामध्ये येत असते. दवाखाना जर असेल, एखादं हॉस्पिटल असेल तर ती देखील संघटना असते. क्रिकेटची टीम किंवा BCCI आपली ही एक संघटना आहे. एकत्र कुटुंब पद्धती जर आपण विचारात घेतली तर एखादं एकत्र कुटुंब ही एखादी संघटना म्हणून आपण म्हणू शकतो. संघटनेची प्रक्रिया जर आपण बघितली तर कामांची उद्दिष्टानुसार वाटणी करणं, अधिकार प्रदान करणं, जबाबदारी सोपवणं, व्यवसायाच्या उद्दिष्टांसाठी सतत झटणं या सगळ्या घटकांचा समावेश हा संघटनामध्ये होत असतो. संघटन हा व्यवसायाचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. संघटनेशिवाय व्यवसाय असेल, उद्योग असेल तर ते चालूच शकत नाही. संघटनेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. काही लोक असं म्हणतात की संघटन म्हणजे नियंत्रण करणाऱ्या व्यक्तींचा समुच्चय. काही म्हणतात की अधिकार प्रदान, विभागीकरण, विकेंद्रीकरण हे घटक असलेली प्रक्रिया म्हणजे संघटन. काही व्यक्ती म्हणतात की संघटन ही एक मानवी यंत्रणा. काही व्यवस्थापन तज्ज्ञांनी म्हटलंय की संघटन ही एक यांत्रिक क्रिया किंवा निर्जीव आराखडा आहे. विचारांचं, नीतीचं आदान प्रदान करणारी यंत्रणा म्हणजे संघटना. काही म्हणतात की सभोवतालची परिस्थिती, भविष्यातली परिस्थिती यांचं आकलन करून संघटनेत आवश्यक ते बदल करणारी यंत्रणा म्हणजे संघटना. आपल्याला हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट माहीत आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक आंधळ्यानं ज्या ज्या भागाला हत्तीच्या हात लावला तसा हत्ती आहे असं त्याला वाटलं. कोणाला वाटलं सोंडेसारखा हत्ती आहे, कोणाला वाटलं पायाला हात लावला त्याला वाटलं खांबासारखा हत्ती आहे, शेपटीला हात लावला त्याला वाटलं झाडूसारखा हत्ती आहे. तसा हा प्रकार आहे. एक एक गोष्ट प्रत्येकानं सांगितली, पण या सगळ्याच गोष्टी संघटनेमध्ये अभिप्रेत असतात किंवा संघटनेमध्ये समाविष्ट असतात. आज आपण 21सावं शतक जर बघितलं तर 21सावं शतक हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. संगणक आज आपल्यासमोर एक आव्हान म्हणून उभा ठाकलेला आहे. आपण स्वतःला किती प्रमाणात संगणकीकृत करतो याच्यावर आपलं उद्याचं भविष्य काय असणार आहे हे अवलंबून आहे. संगणकाला आपण आज्ञा देत असतो, त्यानुसार तो आपल्याला माहिती पुरवतो. पण मेंदूची कार्यक्षमता जरी आपण बघितली तर ती देखील एवढी प्रचंड आहे की आपण जेवढा तिचा उपयोग करू तेवढी ती वाढत जात असते. आज ही आपली लपलेली बुद्धी असेल, लपलेली कार्यक्षमता असेल, ती वापरण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचं जे आव्हान आपण स्वीकारणं गरजेचं आहे. स्वतःला जास्तीत जास्त कसं कार्यक्षम बनवता येईल हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये तिच्यामधल्या सुप्त गुणांची, कार्यक्षमतेची, ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. आणि हे सर्व करायचं असेल तर त्याची जिद्द निर्माण करण्याचं काम हे संघटन करत असतं. इंग्रजीमधला जो ऑर्गनायझेशन हा शब्द आहे त्याला आपण मराठीत संघटन असं म्हणतो. संघटन या शब्दाची उत्पत्ती किंबहुना ऑर्गनायझेशन या शब्दाची उत्पत्ती ऑर्गॅनिझम ORGANISM या शब्दापासून झालेली. ऑर्गॅनिझम म्हणजे विविध विभागात विभागलेली पण परस्परांशी संबंधित असलेली अशी रचना. संघटनेचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर आपण मानवी शरीराचं एक उदाहरण घेऊ शकतो. मानवी शरीर जर आपण बघितलं तर आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत. प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळं आहे. कान असतील तर ते ऐकायचं काम करतात, डोळे बघायचं काम करतात, पाय चालण्याचं काम करतात, हात जेवण्याचं काम करतात किंवा आंघोळ करताना आपण हातांचा उपयोग करू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक अवयवाचं काम हे वेगवेगळं जरी असलं तरी ते एकमेकांना पूरक आहेत. याच्यामध्ये कुठल्याही अवयवाचं काम
हे इतरांशिवाय करता येत नाही. जेवणाचं काम फक्त हात करतात, म्हणून अशा वेळी आपण डोळे बंद करून जर जेवायला बसलो तर काय होईल तुम्ही कल्पना करा. म्हणजेच सांगायची गोष्ट काय की जरी प्रत्येक अवयव वेगवेगळं काम करत असला तरी सगळे एकत्र असणं हे जास्त गरजेचं असतं, किंबहुना ते परस्पर पूरक असतात. कोणत्याही अवयवाचं कार्य हे इतरांपेक्षा वेगळं आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे वेगळं अस्तित्व असलं, वेगळं उद्दिष्ट असली, वेगळी कार्य असली तरी सगळ्या अवयवांची उद्दिष्टही एकमेकांना पूरक असतात आणि ती पूरक ठरवूनच त्यांना कार्य करावं लागतं. तशीच अवस्था संघटनेमध्ये असते. प्रत्येक घटकाची कामं कार्य वेगवेगळी असतात तरी देखील त्या सगळ्यांची कार्ये ही परस्पर पूरक असतात आणि त्यांनी एकत्रितपणे चांगल्या प्रकारे काम केलं तर संघटनेचं कार्य हे चांगल्या प्रकारे होत असतं. संघटन किंवा संघटना या संकल्पनेची व्याख्या वेगवेगळ्या व्यवस्थापन तज्ज्ञांनी केलेली आहे. सर्वप्रथम आपण जर पीटर ड्रकर यांचं व्याख्या बघितली तर पीटर ड्रकर म्हणतात की संघटना म्हणजे अशी व्यवस्था की ज्यामध्ये सुसंबद्धपणे ठराविक कार्य केलं जातं, ठराविक वेळी योग्य निर्णय घेतले जातात आणि व्यक्तिव्यक्तींमध्ये परस्पर संबंध, स्नेहभाव निर्माण होतो. पीटर ड्रकर यांनी काय सांगितलंय की कार्य जी वेगवेगळी असतील ती ठराविक वेळेला निर्णय घेऊन योग्य प्रकारे पार पाडली जातात. हे करण्याचं काम व्यक्ती करतात, त्यांच्यामध्ये चांगले संबंध, स्नेहभाव किंवा मैत्री निर्माण होत असते आणि हे सगळं संघटनेमध्ये होत असतं. अशा प्रकारे पीटर ड्रकर यांनी संघटनेची व्याख्या केलेली आहे. लिंडल यांनी असं म्हटलंय की कोणतंही कार्य करण्यासाठी कोणत्या क्रिया करण्याची गरज आहे हे निश्चित करून त्या क्रिया करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या वस्तूवर सोपवण्याचं कार्य म्हणजे संघटन. लिंडल काय म्हणतात तर कुठलंही काम जर करायचं असेल तर कुठल्या कुठल्या क्रिया केल्या पाहिजेत, त्या क्रिया करायची जी गरज आहे अशा क्रिया निश्चित करायच्या. निश्चित केलेल्या ज्या क्रिया असतील त्या क्रिया करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या वस्तूंवर सोपवायची, हे करणं म्हणजे संघटन. नॉर्थकॉट यांनी असं म्हटलंय की उपक्रमांचं लक्ष आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तींमध्ये काम वाटून देण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे संघटना होय. आपण जे कामगार नेमलेले आहेत किंवा जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांना कामं त्यांची कोणती आहे ते ठरवणं किंवा नेमून देणं, याच्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे ती संघटना आहे असं नॉर्थकॉट यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, या वेगवेगळ्या व्याख्या संघटनेच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. अगदी साध्या शब्दात सांगायचं तर सामान्य हित साधण्यासाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे संघटना होय. संघटना ही एक प्रक्रिया आहे. कशी प्रक्रिया आहे तर व्यवस्थापनामध्ये संघटना ही फार महत्त्वाची असते. व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये संघटनाच्या कार्याचा समावेश असतो. विशिष्ट उद्दिष्ट जर पूर्ण करायची असतील तर समूहाची म्हणजे संघटनाची गरज असते. संघटना निर्माण करणं हे सहज शक्य नसतं. संघटना निर्माण करणं ही एक हळूवार अशी प्रक्रिया आहे. ज्यावेळी 1760ला औद्योगिक क्रांती झाली त्यावेळी सगळेच उद्योजक होतील किंवा सगळेच उद्योजक झाले असं घडलं नाही. तर मानसिक क्रांती होणं हे गरजेचं असतं. त्याप्रमाणे ज्यांची मानसिक क्रांती झाली, ज्यांची मानसिकता तयार झाली की आपण काहीतरी उद्योग करावा, अशा वेळी ते उद्योजक झाले. सगळेच काही उद्योजक झाले नाहीत. संघटनाची प्रक्रिया म्हणजे काय तर ज्यांची अशा प्रकारे एकत्र येतात आणि काहीतरी व्यवसाय सुरू करतात तेवढ्यांसाठीच ती संघटनेची प्रक्रिया असते. संघटना प्रक्रिया म्हणजे संघटनेतल्या वेगवेगळ्या विभागामधली कार्याची योग्य आणि सक्षम व्यक्तींमध्ये विभागणी करणं, त्याची पुन्हा पुन्हा विभागणी करणं, या सगळ्या गोष्टी संघटनेमध्ये येतात. संघटनेमध्ये जर अशा प्रकारे कामाची योग्य प्रकारे विभागणी वेगवेगळ्या पातळ्यांवर केली गेली तर उद्दिष्टांची पूर्तता सहजपणे होऊ शकते. संघटनेविषयी वेगवेगळ्या सिद्धांताची मांडणी करणाऱ्या तज्ज्ञांच्या मतानुसार श्रमविभाजनेचा सिद्धांत किंवा डिव्हिजन ऑफ लेबर हा संघटनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. या सिद्धांतानुसार श्रमविभागणी केल्याशिवाय आणि योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड केल्याशिवाय संघटन प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकत नाही. लुथर गुलिक या व्यवस्थापन तज्ज्ञानं संघटनेच्या निर्मितीसाठी 4 आधार सांगितलेले आहेत.
जसे आपले विपणनाचे 4 P's आहेत मार्केटिंग मिक्सचे किंवा विपणन मिश्राचे, तसे हे संघटना निर्माण करण्याचे 4 P's आहेत. कोणते आहेत ते? पहिला P आहे पर्पज अर्थात उद्देश, दुसरा P आहे प्रक्रिया म्हणजे प्रोसेस, तिसरा P आहे प्लेस म्हणजे क्षेत्र आणि चौथा P आहे पर्सन म्हणजे व्यक्ती. उद्देश आणि प्रक्रिया यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण विशिष्ट प्रक्रियेद्वारेच उद्देश आपण साध्य करू शकतो. याच्यासाठी प्रक्रिया या कौशल्यपूर्ण असाव्या लागतात. उद्देश आणि प्रक्रिया या वेगळ्या करता येत नाहीत. त्याचप्रमाणे व्यक्ती आणि क्षेत्र हे सुद्धा उद्देशांचाच भाग आहे. ज्यावेळी आपण उद्देश, प्रक्रिया, क्षेत्र आणि व्यक्ती या 4 घटक विचारात घेतो की जे परस्परावर अवलंबून आहेत, अशा वेळीच या 4 घटकांच्या आधारावर संघटनाची प्रक्रिया आपण राबवत असतो. संघटन हे एकदाच एकट्यानं करायचं काम नाही, तर सातत्यानं अनादिकालापर्यंत चालू राहणारी अशी ती निरंतर प्रक्रिया आहे. कुंड्स आणि ओडोनेल नावाचा जो व्यवस्थापन तज्ज्ञ होते त्याने असं म्हटलंय की संघटन प्रक्रियेमध्ये उद्दिष्टांच्या आणि ध्येयांच्या पूर्ततेसाठी एक समूह तयार करणं, त्यांची वेगवेगळ्या विभागात विभागणी करणं आणि संबंधित विभागांना अधिकार आणि जबाबदारीचं वाटप करून त्यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणं हे संघटन या क्रियेमध्ये येत असतं, प्रक्रियेमध्ये येत असतं. मित्रांनो, ज्यावेळी आपण संघटनाची प्रक्रिया असं म्हणतो त्यावेळी ती संघटनाची प्रक्रिया राबवत असताना त्याच्यामध्ये काही टप्पे केलेले आहेत. कोणते टप्पे आहेत या संघटन प्रक्रियेमधले ते आपण एक एक पाहूयात. पहिला टप्पा असतो तो म्हणजे उद्दिष्टांची निश्चिती. संघटन प्रक्रियेमधली पहिली अवस्था म्हणजे उद्दिष्ट ठरवणं. ज्यावेळी संघटनेचा आराखडा तयार केला जातो त्याप्रमाणे उद्दिष्ट ठरवावी लागतात. संघटनेची बांधणी ही संघटनेच्या उद्दिष्टानुसार केली जाते. सगळ्यात अगोदर उद्दिष्ट निश्चित केली जातं आणि त्याच्याप्रमाणे कोणतं कार्य करायचं हे ठरवलं जातं. उद्दिष्टांची जर आपण निश्चिती केली तर त्यामुळं संघटनेत काम करणाऱ्यांना संघटनेची निर्मिती कोणत्या हेतूनं केली गेली हे समजतं. त्यामुळं आपल्या संघटनेची उद्दिष्ट काय आहेत ही अगोदर ठरवली जातात, पहिल्या टप्प्यात ठरवली जातात. उद्दिष्ट ठरवणं म्हणजे काय? आता नफा मिळवणं, टर्नओव्हर वाढवणं, सामाजिक गरजा पूर्ण करणं. नक्की आपल्या संघटनेचं उद्दिष्ट काय आहे हे ठरवण्याचं काम या उद्दिष्ट निश्चितीमध्ये केलं जातं. त्यानंतर दुसरा असता टप्पा तो म्हणजे कामाची ओळख किंवा कामाचं स्वरूप. या ठिकाणी काय केलं जातं तर संघटनेतल्या उद्दिष्टांची पूर्तता करायची असेल तर त्यासाठी संघटनेतल्या एकूण कामाचं स्वरूप आणि त्या कामाची ओळख करून घेणं हे दुसरा टप्पा असतो. अधिकार आणि जबाबदारीचं जर वाटप करायचं असेल, तेच काम पुन्हा होऊ नये असं वाटत असेल, त्याचप्रमाणे कमी अधिक प्रयत्न होऊ नयेत असं वाटत असेल तर कामाचं नक्की स्वरूप काय आहे याची ओळख करून घेणं हे गरजेचं असतं. तिसरा टप्पा असतो तो म्हणजे स्वतंत्र विभागाची स्थापना, ज्याला आपण डिपार्टमेंटलायझेशन असं म्हणतो. सर्वसाधारणपणे समान आणि एकमेकांशी संबंधित असलेली कामं ही एका विभागात एकत्र आणली जातात. काही ठराविक तत्वानुसार विभाजित कामासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केले जातात. आता विभाग कसा केला जातो तर कार्य कोणती आहेत, स्वरूप कसं आहे, वेळ काय लागते, ग्राहक कोणते आहेत याच्यानुसार वेगवेगळे विभाग केले जातात. आता ज्यावेळी प्रत्यक्ष विक्री काही वेळा आपण करतो, काही वेळा घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत करतो. या सगळ्या विभागांमध्ये विक्री हा एक समान दुवा आहे, त्यामुळे विक्री विभाग असतो. विपणनामध्ये मग बऱ्याच गोष्टी येतात. जाहिरात करणं असेल, प्रत्यक्ष विक्री असेल किंवा पर्सनल सेलिंग असेल किंवा प्रसिद्धी करणं असेल, या सगळ्या गोष्टी. त्याचप्रमाणे जाहिरातीमध्ये जर आपण पुढं बघितलं तर मग टेलिव्हिजन जाहिरात असेल, रेडिओची जाहिरात असेल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी जाहिरात असेल, वृत्तपत्र मासिकांमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहिराती असतील, या सगळ्यासाठी विपणन नावाचा एक विभाग आपण करू शकतो. त्याचप्रमाणे जर मानव संसाधनाशी संबंधित जर काही प्रश्न असतील, मग भरती असेल, प्रशिक्षण देणं असेल, रिटायरमेंटचे प्रश्न असतील किंवा कौशल्य विकसित करणं असेल कर्मचाऱ्यांची, त्यांना सक्सेशन प्लॅनिंग करणं असेल, करिअर प्लॅनिंग करणं असेल, या सगळ्यासाठी आपण ह्युमन रिसोर्स नावाचा किंवा मानव संसाधन नावाचा विभाग स्थापन करू शकतो. अशा रीतीनं समान कार्यांसाठी किंवा एकाच वेळी करायच्या कामासाठी आपण वेगवेगळे विभाग हे करू शकतो.
त्यानंतर असतं ते म्हणजे व्यवस्थापकांची नेमणूक, ज्याला म्हटलं जातं मॅनेजरशिप. याच्यामध्ये काय असतं तर कामाचं विभाजन करून वेगवेगळ्या विभागांची एकदा का आपण निर्मिती केली की संबंधित प्रत्येक विभागाचा व्यवहार कसा चालला आहे याची जबाबदारी सांभाळण्यासाठी, त्या विभागाचं काम पाहण्यासाठी एक व्यवस्थापक नेमावा लागतो. तो व्यवस्थापक हा त्या संपूर्ण विभागाची पूर्ण जबाबदारी घेतो. मग त्या विभागाचा मार्गनिर्धारण करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, प्रेरणा किंवा प्रोत्साहन देणं, समन्वय साधणं, ही सगळी कामं त्या व्यवस्थापकाच्या नियंत्रणाखाली होत असतात. आपण समजा एखादा खरेदी विभाग केला, विक्री विभाग केला, मानव संसाधन विभाग केला, विपणन विभाग केला किंवा वित्त विभाग केला, तर त्या विभागातल्या सगळ्या कामांची, सगळ्या कार्यांची जबाबदारी ही त्या संपूर्ण विभागाचा जो आपण मॅनेजर किंवा व्यवस्थापक नेमला आहे त्याच्यावर असते. ज्यावेळी आपण वित्त विभाग असं म्हणतो त्यावेळी खेळतं भांडवल असेल, स्थिर भांडवल असेल, कुठून कर्ज काढायचं असेल, कर्जांची पूर्तता असेल, कामगारांचे पगार करायचे असतील किंवा वेगवेगळ्या संस्थांशी आर्थिक व्यवहार करायचे असतील, तर त्या सगळ्या कामांची अंतिमता जबाबदारी ही त्या वित्त विभागाच्या व्यवस्थापकाची असते. अशा पद्धतीनं व्यवस्थापकाची नेमणूक प्रत्येक विभागवार करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर 5वा टप्पा संघटन प्रक्रियेत असतो, तो म्हणजे विभागांतर्गत कामाची विभागणी. एकदा का आपण विभाग केले, विभागांमध्ये व्यवस्थापक नेमले की त्याच्यानंतरचं काम असतं ते म्हणजे संघटनेची उद्दिष्ट किंवा ध्येय साध्य करण्यासाठी संघटनेमधल्या प्रमुखानं विभागवार कामाची वाटणी केली पाहिजे. हे सर्व विभाग प्रमुख त्याच्या सहाय्यकांमध्ये पुन्हा विभागणी करण्याचं काम करतात. प्रत्येक व्यक्तीची योग्यता काय आहे, त्याला काय आवडतं, त्याचप्रमाणे शास्त्रीय पद्धतीनं कामाचं वाटप कसं चांगलं करता येईल, कसं वाटप कामाचं केलं की काम चांगल्या प्रकारे सहज आणि लवकर पूर्ण होईल, हे सगळं विचारात घेऊन विभागांतर्गत कामाची वाटणी केली जाते. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये कामाची विभागणी केली तर कामाचा ताण कमी होतो, बोजा कमी होतो, एकाच व्यक्तीला जास्त काम, तेच काम करावं लागत नाही. हे सगळं कामाच्या विभागणीमुळे होतं. त्यानंतरचा टप्पा असतो तो म्हणजे भौतिक सुविधांची तरतूद. प्रत्येक विभागाला आणि विभागातल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य आणि वेळेत काम करायचं असेल तर त्यासाठी त्याला अनेक भौतिक सुविधा लागतात. उत्पादन विभाग जर आपण घेतला तर तिथं कच्चा माल वेळच्या वेळी उपलब्ध पाहिजे, यंत्र चांगल्या तंदुरुस्त अवस्थेत उपलब्ध पाहिजे, तंत्रज्ञान असलं पाहिजे, साधनं असली पाहिजे, उत्पादनाला लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा असल्या पाहिजेत. हे सगळं जर अद्ययावत असेल तर अशा वेळी उत्पादन विभागाचा कारभार हा योग्य प्रकारे होऊ शकेल. त्याचप्रमाणे आपण इतर अनेक विभाग जर बघितले तर त्या प्रत्येक विभागात काय गरजेचं आहे, कोणत्या भौतिक सुविधा लागतात, त्या सुविधा जर वेळच्या वेळी योग्य प्रकारे उपलब्ध असतील तर आणि तरच त्या विभागाचं काम योग्य प्रकारे करता येणं शक्य होतं. मग खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, वित्त विभाग असेल, कोणताही विभाग असेल. यानंतरचा जो 6वा टप्पा या प्रक्रियेमधला असतो तो म्हणजे संबंध विकसित करणं, डेव्हलपिंग रिलेशन्स. संघटनेतल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं काम जर कार्यक्षमपणे करायचं असेल तर संघटनेमधले त्यांचे अधिकार काय आहेत आणि जबाबदाऱ्या काय आहेत याच्यामध्ये स्पष्ट संबंध असला पाहिजे. त्यामुळं कामाची दुरुक्ती होत नाही, एकच काम दोन व्यक्तींकडून केलं जात नाही. एकाच आदेशाखाली काम सुरळीतपणे पार पाडलं जाऊ शकतं. त्यामुळे एका व्यक्तीला एकाच वरिष्ठानं आदेश देणं हे संघटनेमध्ये गरजेचं असतं. त्यामुळं कुठला अधिकार आणि कुठली जबाबदारी याचा काय संबंध आहे, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या संघटनेतल्या व्यक्तीला एखादा अधिकार दिला की त्याच्याशी संबंधित काय जबाबदारी त्याच्यावर पडते हे निश्चित झालेलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे एका सुपरवायझरला आदेश देणारे मॅनेजर, एका कामगाराला आदेश देणारे सुपरवायझर हे ठराविकच असले पाहिजेत, किंबहुना एकाच व्यक्तीकडून ऑर्डर्स मिळाल्या पाहिजेत. हे जर होत असेल तर संघटनेचं काम योग्य प्रकारे पार पाडलं जाऊ शकतं. त्यानंतर असतं ते म्हणजे संपर्क साखळी, ज्याला आपण प्रोव्हिजन ऑफ चॅनल ऑफ कम्युनिकेशन असं म्हणू शकतो. नियोजित कार्य जर व्यवस्थितपणे पार पाडायची असतील तर व्यवस्थापकाला संपर्क साखळीवर लक्ष द्यावं लागतं. वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत आणि कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत व्यवस्थित संपर्क जर झाला तर काम व्यवस्थित होऊ शकतं.
याच्यासाठी संघटन प्रक्रियेमध्ये संपर्क साखळीचा विचार हा करावा लागतो. आता समजा जर वित्त विभाग असेल तर त्या वित्त विभागाचा जो मॅनेजर असेल त्यानं त्याच्या हाताखाली नेमले जे कनिष्ठ मॅनेजर्स असतील, त्यांच्या हाताखाली काम करणारे जे वित्त विभागामधले कारकून असतील, या सगळ्यांचा संपर्क वरून खाली आणि खालून वर जर व्यवस्थित झाला तरच योग्य प्रकारे वित्त विभागाचं काम चालू शकतं. उत्पादन विभागात जर आपण घेतलं तर जो मेन मॅनेजर असेल तो, त्याच्या हाताखालचे कनिष्ठ लेवलचे मॅनेजर्स, सुपरवायझर्स आणि प्रत्यक्ष फील्डवर उत्पादन प्रक्रियेत काम करणारे कामगार यांचा खालून वर आणि वरून खाली योग्य प्रकारे संपर्क होणं हे ती उत्पादन प्रक्रिया योग्य प्रकारे कार्यक्षमपणे चालवण्यासाठी गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे विविध उपक्रमांमध्ये समन्वय. संघटनेमधल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये जर योग्य समन्वय असेल तर ती संघटना यशस्वी होऊ शकते. समन्वय साधला जाणं हे गरजेचं असतं. प्रत्येक उपक्रम किंवा सर्व विभाग हे एकमेकांशी निगडीत असले पाहिजे. उच्च प्रतीची कार्यक्षमता जर साधायची असेल तर समन्वयाची गरज असते. संघटनेतले हे सर्व उपक्रम किंवा विभाग हे संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठीच सतत प्रयत्न करत असतात. त्यानंतर असतं ते म्हणजे योग्य आणि नियंत्रणात्मक कार्यवाही. संघटन ही एक अखंड सतत दीर्घ काळापर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेचं वेळोवेळी परीक्षण केलं जाणं, मूल्यमापन केलं जाणं हे गरजेचं असतं. थोडक्यात सांगायचं तर संघटन यंत्रणेवर देखील नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. जर आपण नियंत्रण ठेवलं तर संघटनेला योग्य दिशेनं जायला ते नियंत्रण मार्गदर्शन करू शकतं. संघटना योग्य दिशेने जाते का, त्यात काय अडचणी आहेत का, दिशा भरकटत असेल तर ती खरंच भरकटते का आणि त्यावर काय उपाय करता येतील हे सगळं आपल्याला समजू शकतं जर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवलं असेल तर. त्यानंतर असतं ते म्हणजे उद्दिष्टानुसार मूल्यमापन. फ्रेडरिक विस्लो टेलर FW टेलर या व्यक्तीनं किंवा या व्यवस्थापन तज्ज्ञानं एकेकाळी असं सांगितलं की संघटन पद्धती आज कदाचित थोड्या संदर्भात कालबाह्य झाली असेल, पण पीटर ड्रकर यांनी जे उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन पद्धती सांगितली ती अगदी आजच्या व्यवसायाला देखील, ग्लोबलायझेशनच्या जमान्यातल्या व्यवसायाला देखील पूर्णतः लागू पडते. संघटनेचा विकास घडवून आणायचा असेल तर वेळोवेळी झालेले बदल हे संघटनेत समाविष्ट करावेच लागतील. वेळोवेळी संघटनेच्या कार्यांचं उद्दिष्टानुसार मूल्यमापन करावं लागेल, परीक्षण करावं लागेल आणि गरज भासली तर त्याच्यामध्ये बदल घडवावा लागेल आणि हे सगळं नियंत्रणामुळेच शक्य होऊ शकतं. त्यामुळं आपली उद्दिष्ट काय आहेत, ती योग्य आहेत की नाही, ठरवलेल्या उद्दिष्टानुसार आपल्याला साध्य किंवा रिझल्ट्स मिळत आहेत की नाही, त्यात काय बदल करायचे आहेत का, हे सगळं बघायचं असेल तर नियंत्रण ठेवणं आणि ठेवलेल्या नियंत्रणानुसार उद्दिष्टांचं मूल्यांकन करणं हे अत्यंत गरजेचं असतं. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या आहेत त्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण बघितलं आहे ते संघटना म्हणजे काय, संघटना या संकल्पनेची व्याख्या वेगवेगळ्या व्यवस्थापन तज्ज्ञांनी कशी केली, संघटन प्रक्रिया काय आहे, त्याचप्रमाणे संघटन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या कोणत्या टप्प्यांचा समावेश होतो याची देखील माहिती या लेक्चरमधून आपण घेतलेली आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.